पेन्शनधारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. वित्त विभागाने नुकताच आदेश जारी केला असून त्यानुसार कुटुंब पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे. आधी मिळणारी पेन्शन रक्कम ठराविक मर्यादेत होती, मात्र आता त्या मर्यादेत सुधारणा करून जास्त तसा फायदा पेन्शनधारकांना होणार आहे. हा बदल कुटुंब पेन्शनवर अवलंबून असलेल्या लाखो घरांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर आधी एखाद्या पेन्शनधारकाला 9,000 मिळत असतील तर आता ती रक्कम वाढून किमान 11,000 किंवा त्याहून अधिक होणार आहे. डीए धरल्यास वार्षिक पातळीवर जवळपास 25,000 ते 30,000 पर्यंतचा अतिरिक्त फायदा प्रत्येक कुटुंबाला होऊ शकतो. हा आकडा लहान त्या कुटुंबांना असेल ज्यांचे सदस्य राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा निमशासकीय संस्थेत कार्यरत असताना निधन पावले आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन लागू आहे. तसेच लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण करणे अनिवार्य आहे. बँक खाते क्रमांक अपडेट असणे, आधारशी वित्त विभागाने सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांना आदेश दिले असून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून लवकरात लवकर वाढीव पेन्शनची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन नंबर देखील सुरू करण्यात आले आहेत, ज्यावर लाभार्थी आपले प्रश्न. या निर्णयाचा लाभ झालेल्या पेन्शनधारकांचा प्रतिसादही मोठा आहे. अनेकांनी सांगितले की महागाईमुळे दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले होते. औषधे, घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलणे अवघड झाले होते. पण आता सरकारकडून मिळालेला हा दिलासा खरोखर गोड बातमी ठरली आहे. सरकारने वेळोवेळी पेन्शनधारकांना मदत केली पाहिजे, अशी त्यांची मागणीही आहे.